प्रसाद सर. कारण असं बघ ना, त्यांचा असा अपीअरन्स असं बघून अशी भीती वाटते ना. जसं तिखट खाल्ल्यावर तसं ते असा झटका देतात असं वाटतं. अमृता ना त्या लोणच्यासारखी आहे की त्याच्याशिवाय त्या टेस्ट म्हणजे जर ते नसेल ना तर मजा नाही जेवायला. कारण मला खूप आवडतं लोणचं. सो अमृता इज लोणचं फॉर मी. तेव्हा मी पहिल्यांदा ठाण्याला त्या शोभायात्रेत गेले होते आणि मला इतकी मजा आली. आणि सो माझे मेमरीज अजूनही मला ते दिवस आठवतात. आणि कॉफी आणि बरंच काहीचे नॉस्टॅल्जिया येतोय. त्यामुळे माझी आई नेहमी सोनं घेते थोडंसं कानाचं. आणि हे तिला खूप आधीपासून सवय. छोटंसं पण काहीतरी घेते. आणि मला तिने सांगितलं होतं, कारण मला आठवतं म्हणजे मितवा फिल्म रिलीज झाल्यानंतर कोणीतरी असं सांगितलं होतं एका टॅरो कार्ड रिडरनी की तुझ्या हातून तू सोनं घे, तुला ते खूपच म्हणजे लाभदायी असेल. गुढीपाडवा सण येतोच आहे आणि अर्थात आपण त्यावेळेस गोडधोड करतो. तर मग या चित्रपटामध्ये जर कोणाला काही उपमा द्यायची असेल, म्हणजे मी एक एक नाव घेईल, सो त्यामध्ये तू सांगायचं हे कोण. म्हणजे उदाहरणार्थ गोड म्हटलं तर कोण गोड आहे या चित्रपटात? स्वप्नील. मला गोड खरं तर खूप कमी आवडतं, पण त्यातल्या त्यात मला पुरणपोळी इज माय फेवरेट. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की स्वप्नील माझा किती फेवरेट आहे. तर त्यामुळे आय थिंक पुरणपोळी स्वप्नील. तिखट प्रसाद सर. कारण असं बघ ना, त्यांचा असा अपीअरन्स असं बघून अशी भीती वाटते ना. जसं तिखट खाल्ल्यावर तसं ते असा झटका देतात असं वाटतं. खरं आय हॅव नेव्हर वर्कड विथ हिम, पण मी असं ऐकून आहे. आंबट. आंबट. बापरे, आंबट असं कोणीच नाही आहे. नाही. चुणचुणीत. ऑफकोर्स सोनालीताई. ऑफकोर्स. ओके. आणि अमृतासाठी कोणता वर्ड यूज करशील? अमृता गोडच आहे, पण मला असं वाटतं अमृता ना त्या लोणच्यासारखी आहे की त्याच्याशिवाय त्या टेस्ट म्हणजे जर ते नसेल ना तर मजा नाही जेवायला. कारण मला खूप आवडतं लोणचं. सो अमृता इज लोणचं फॉर मी. सगळ्यांचा आवडता लाडका अभिनेता गश्मीर. काय राहिलंय आता? रिपीट पण करू शकते. गोडच आय थिंक. मग तो पण असा लाडूसारखा गोड. सो गुढीपाडव्याला काय खास असतं? म्हणजे रिअल लाईफमध्ये रांगोळी काढते, शोभायात्रेला जाते, काय करते त्या दिवशी नेमकं? गुढी उभारतो ऑफकोर्स, रांगोळी काढते जसं तू म्हणाले. काहीतरी घरी गोड असतं. सो यावर्षी आमच्या अलिबागच्या घरी आम्ही जे काय तिथे सेलिब्रेट करणार आहोत, तर मी प्रयत्न करीन काहीतरी गोड बनवीन असं. लेट्स सी ना. सो अनेक कलाकार शोभायात्रेला जातात, तू पण गेलीच असशील, तर त्यावेळेस काही खास क्षण आहे का, आठवतोय? माझी पहिली म्हणजे कॉफी आणि बरंच काही. त्या फिल्मच्या प्रमोशनला आम्ही गुढीपाडवा आमचं म्हणजे सुरुवात झाली होती गुढीपाडव्यापासून, कारण एप्रिल रिलीज होती फिल्म. सो तेव्हा मी पहिल्यांदा ठाण्याला त्या शोभायात्रेत गेले होते आणि मला इतकी मजा आली. आणि सो माझे मेमरीज अजूनही मला ते दिवस आठवतात. आणि कॉफी आणि बरंच काहीचे नॉस्टॅल्जिया येतोय. त्यामुळे ओके. सो या सणाला तू असं पहिल्यांदाच गोडधोड काय बनवलं आहे का? तेच म्हणते, दरवर्षी बनवते. यावर्षी पुरणपोळी बनवायची इच्छा आहे. लेट्स सी. अरे मला पुरणपोळी कॉम्पिटिशन म्हणजे पुरणपोळी कॉम्पिटिशन नाही, मी एका कुकरी शोमध्ये पुरणपोळी बनवली होती आणि मला फ्रिज मिळाला होता प्राईज मनी. सो त्यामुळे मी चांगली बनवली होती. म्हणजे आपण सुगरण म्हणू शकतो. हो, म्हणजे बनवते त्यातल्या त्यात. ओके. सो जिलेबी बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात? जिलेबी नाही, पुरणपोळी. नाही, मी प्रश्न विचारते. जिलेबी बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात, काही सांगू शकते? मैदा, गोड, साखरेचा पाक असतो राईट. आणि आणखीन तुपात तळली जाते. आणखीन केशर, कारण ऑरेंज कलरची केशरी असते. आणि दॅट्स इट. अजून काय असतं? नाही, पण आय एम शुअर हेच असायला पाहिजे राईट. गाजराचा हलवा. गाजर, मावा येतो मला बनवता. दूध, साखर आणि थोडंसं तूप. मावा बोलले ना. तांदळाची खीर. तांदूळ म्हणजे त्यानंतर दूध, थोडीफार खसखस का मग बैदाणे आणि असं काही टाकलं तर, आणि छान आय थिंक बस दॅट्स इट. अच्छा, म्हणजे तुम्हाला कळतं आहे का, सगळ्याच बाबतीत प्रार्थनाताई सुगरण आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस अभिनेत्रींना असा विचारला प्रश्न बनवण्याचा, तर नाही यार मला एवढं येत नाही, म्हणजे सासूबाईच करते किंवा आई करते. पण तुझं हे खरं आहे. हे बघ, मला एवढं सगळं जरी उत्तरं खरी असली तरी मला हे काहीही मी बनवत नाही. माझ्या सासूबाई उत्तम जेवण बनवतात आणि घरी माझी आई पण खूप छान जेवण बनवते. त्यामुळे मला कधीच असा वेळ आला नाही. पण
मला काही येत नाही असं नाही आहे, फक्त मला कंटाळा येतो. मी खूप मूडी आहे. जर मूड असला तर मी सगळं करीन, मूड नसला तर काही करणार नाही. सो गुढीपाडव्याला आपण नवीन वस्तू घेतो, काही ना काही नवीन घेतोच. तर असं कोणती खास वस्तू तू घेतली होतीस ते तुला आठवते आणि फार मेहनतीने वगैरे घेतलेली? गुढीपाडव्याला असं काही मला आठवत नाही आहे, पण माझी आई नेहमी सोनं घेते थोडंसं कानाचं, आणि हे तिला खूप आधीपासून सवय. छोटंसं पण काहीतरी घेते. आणि मला तिने सांगितलं होतं, कारण मला आठवतं माझी मितवा फिल्म रिलीज झाल्यानंतर कोणीतरी असं सांगितलं होतं एका टॅरो कार्ड रीडरनी की तुझ्या हातून तू सोनं घे, तुला ते खूपच म्हणजे लाभदायी असेल. तर तेव्हा आईनी आय थिंक त्यानंतर जो गुढीपाडवा आला होता तेव्हा तिने माझ्यासाठी म्हणजे माझ्या नावाने तिने सोनं घेतलं होतं. सो ते मला आठवतं. तर मग आता नवीन वर्षामध्ये काय संकल्प केला आहेस? कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत? कुठे कुठे झळकणार आहेस? खूपच एक छान सब्जेक्ट घेऊन लवकरच येते आहे, आणि खूप खूप साऱ्या ॲक्च्युली त्याच्यात सरप्राईजेस आहेत. सो मी आत्ता लगेच सांगणार नाही, पण तो खूप माझा फेवरेट आणि खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे. तर त्यामुळे आय एम एक्सायटेड. पण हिंट वगैरे देऊ शकतो? माझ्या नवऱ्याबरोबर आहे काहीतरी. वेगळं काहीतरी नवीन. Yes. सो नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय? बस नवीन वर्ष तुम्हा सर्वांचं आनंदाने आणि सुखसमाधानाचं, आणि त्यापेक्षा पण आहे ना मला असं वाटतं खुश राहा आणि प्रयत्न करा. हे बघा, दुःख सुख येत राहतं, पण नेहमी सगळ्याच परिस्थितीत माझ्या बाबांनी मला हे सांगितलं, आणि मला असं वाटतं मी सगळ्यांनाच सांगू नेहमीच आनंदी राहा. आज आहे दुःख, परवा नसेल. सो खुश राहायचा प्रयत्न करा सगळ्या सिच्युएशन्समध्ये. ओके, सो नेहमीप्रमाणेच खूप मजा आली आणि तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you so much. सक्सेस होतील. थँक्यू Thank सो you. मच. थँक्यू.